नाही, असं आहे की मकरंद नार्वेकरांचा हरकतीचा मुद्दा हा अतिशय गंभीर आहे. याचं कारण त्यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे असं प्रतिपादन केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या M&E डिपार्टमेंटमध्ये, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा घोटाळा मकरंद नार्वेकर यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये मांडलेला आहे. ज्या रस्त्यावर लाईट्स लावल्या गेल्या होत्या, त्या ज्या कंपनीच्या लाईट्स होत्या त्या GM पोर्टलवर ज्या 700 रुपयात मिळत होत्या, ज्या 1500 रुपये मिळत होत्या, त्या किमान 9600 रुपयांनी प्रशासकीय काळात M&E डिपार्टमेंटनी खरेदी केलेल्या आहेत, लावलेल्या आहेत. आणि त्याच्यापेक्षा धक्कादायक बाबमध्ये ह्या लाईट्स या पूर्णपणे त्या ठिकाणून गायब झालेल्या आहेत. किंबहुना बनावट कंपनीच्या लाईट्ससुद्धा लावल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारचा हरकतीचा मुद्दा होता. आपण जर स्टँडिंग कमिटीचे सगळे मिनिट्स बघितले तर 15 दिवसापूर्वीसुद्धा M&E डिपार्टमेंटच्या बाबतीत अनेक हरकती अशाच प्रकारच्या नोंदवल्या गेल्या होत्या आणि त्याही वेळेला 4 वर्षातल्या M&E खात्याचा सगळा कारभार हा स्थायी समितीच्या समोर यावा याच्यासाठी आम्ही आदेश दिले होते. आज पुन्हा एकदा हा जो घोटाळ्याचा एक उदाहरण हे मकरंद नार्वेकर यांनी स्थायी समितीसमोर मांडलेलं आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून प्रशासनाला मी असे आदेश दिलेले आहेत की या संपूर्ण प्रकरणाची दक्षता खात्यामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. याच्यामध्ये जे दोषी आढळले जातील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. याचं कारण मुंबई महानगरपालिकेचा निधी हा कररूपाने येणाऱ्या मुंबईतल्या नागरिकांचा पैसा आहे आणि तो अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या घशात जर जाणार असेल आणि ज्या वेळेला पारदर्शक कारभाराची सुरुवात ही महायुती म्हणून आणि मुंबई महानगरपालिकेत आम्ही केलेली आहे, त्याच वेळेला प्रशासनातले काही अधिकारी जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणार असतील तर त्याला कठोर शासन व्हायला पाहिजे. आणि म्हणून सर्वंकष चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि या चौकशीचा अहवाल हा 15 दिवसात स्थायी समितीसमोर आणावा अशा प्रकारचे आदेश मी प्रशासनाला दिलेले. सर, आज दुसऱ्या बाजूला मिहिर कोटेचे यांनी काल प्रशासनाला पत्र लिहिलेलं होतं आणि तो प्रस्ताव आज पहिलाच प्रस्ताव आलेला होता, जो प्रस्ताव आपण परत पाठवलेला आहे. नेमकं काय तुम्ही सूचना यावेळेला केलेल्या आहेत प्रस्ताव? नाही, असं आहे की 8 हॉस्पिटलमध्ये सफाईचं काम हे एकाच कॉन्ट्रॅक्टरला देणं हे अतिशय आश्चर्यकारक आहे. सगळा प्रस्ताव जर आपण वाचला तर गेल्या वेळेचा जो कंत्राटदार होता त्याचं काम असमाधानकारक आहे अशा प्रकारच्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत. मग नक्की कशा प्रकारची असमाधानकारक कामगिरी ही त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेली आहे आणि मग तोच कित्ता जर ह्या कॉन्ट्रॅक्टरनी गिरवला किंवा तशाच पद्धतीचं असमाधानकारक काम जर पुन्हा झालं तर मग काय? आणि म्हणून एका कॉन्ट्रॅक्टरवरच अवलंबून न राहता वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळी कंत्राटं दिली गेली पाहिजेत, जेणेकरून सगळ्या रुग्णालयामध्ये स्वच्छता नीटनेटकी राहील. दुसरं असाही एक मुद्दा समोर आला की स्टँडिंग कमिटीमध्ये यायच्या अगोदरच काही कामं दिली गेलेली आहेत. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. जर स्टँडिंग कमिटीला कोणी ग्राह्य धरणार असेल, गृहीत धरणार असेल तर या गोष्टी स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून मी सहन करणार नाही. त्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत, जसं त्याचं क्षेत्रफळ किती आहेत, त्याचे किती कामगार लागले जाणार आहेत, या अगोदर 280 जे कामगार होते ते कशा पद्धतीने कमी केले गेले पाहिजेत, या प्रकरणीची सुद्धा संपूर्ण वस्तुस्थिती ही स्थायी समितीसमोर येईपर्यंत हा प्रस्ताव प्रशासनाकडे आम्ही फेरविचारार्थ पाठवलेला आहे. स्थायी समितीला गृहीत धरलं जाते का असं तुम्ही म्हणालात, पण अशाच पद्धतीचा एक प्रस्ताव म्हणजे हमी सुरू आहे तरीही नवं कंत्राट आता प्रशासन काढू पाहत होतं रस्त्याच्या डागडुजीसाठी, म्हणजे खड्डे पडतात ते भरण्यासाठी मोठं कंत्राट होतं, मात्र ते आपण परत एकदा माघारी पाठवलेलं आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आम्ही सुरुवातीपासून असं सांगितलेलं आहे
की मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून पारदर्शक कारभाराची आम्ही सुरुवात करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज 3 प्रस्ताव आम्ही प्रशासनाकडे परत पाठवलेले आहेत. एक रुग्णालयाच्या साफसफाईचा विषय, दुसरा रस्त्यांच्या सरफेसिंगचा विषय आणि तिसरा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटाचा बाबत. कचरा गोळा करण्याच्या कंत्राटाबाबत तर अतिशय धक्कादायक बाब आहे की ॲज पर CBC गाईडलाईन L1 बरोबरच वाटाघाटी करायला पाहिजेत, अशा प्रकारचे दंडक आहेत, अशा प्रकारचा नियम आहे, अशा प्रकारच्या गाईडलाईन आहेत. पण त्या गाईडलाईन डावलून प्रशासनाने दुसरा जो लघुत्तम निविदाकार आहे त्याच्याबरोबर वाटाघाटी करून आमच्या समोर हा प्रस्ताव आणला. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा काही कालावधीनंतर स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव आणला आणि म्हणून हे सगळे प्रस्ताव परत पाठवताना आम्ही प्रशासनाला स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की मुंबईकरांचा पैशाची उधळपट्टी ही आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या माध्यमातून मी मुंबईच्या जनतेला सांगू इच्छितो की गारगाई प्रकल्प ज्या वेळेला आम्ही मंजूर केला त्यावेळेला किमान 270 कोटी रुपये हे मुंबई महानगरपालिकेचे वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि तशाच पद्धतीने हे 3ही प्रस्ताव आम्ही ज्या वेळेला आयुक्तांकडे परत पाठवले त्याच पद्धतीची आमची अपेक्षा आहे. किंबहुना तशाच पद्धतीचा कारभार हा महायुती म्हणून आम्ही करणार आहोत. सरफेसिंगचा जो विषय आहे त्या विषयामध्ये स्थायी समितीची भेट होत नाही प्रत्यक्ष स्थळावर, तोपर्यंत हा प्रस्ताव पास केला जाणार नाही. हे मी स्थायी समितीमध्ये सुद्धा सांगितलं, आपल्याला सुद्धा सांगतो. याचा अर्थ काम अडवायचं नाहीये, पण हे काम व्यवस्थित होतंय की नाही, हे काम दुहेरी पद्धतीने होतंय का, जे काम झाले तेच पुन्हा होतंय का, किंबहुना आता 15 मे आहे, पावसाळा तोंडावर आलाय, पावसाळ्यामध्ये ही कामे कशी करता येतील, मग हा मुंबई महानगरपालिकेचा निधी वाया जाणार का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पारदर्शक कारभार हा ज्या वेळेला आम्ही करतोय त्यावेळेला प्रशासनाकडून सुद्धा आमची हीच अपेक्षा आहे की तो पारदर्शक कारभार हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा अंमलात यावा. सर, झाडं मुंबईची आहेत तर पुनर्रोपणही मुंबईतच करा अशा सूचना तुम्ही आज दिलेल्या आहेत प्रशासनाला. विद्याविहारच्या झाडांसंदर्भातला प्रस्ताव होता काय? नाही, झाडांचा प्रस्ताव आला त्यावेळेला आपण जर प्रस्ताव बघितला असेल तर त्या प्रस्तावामध्ये मुंबईतली झाडं ही वनविभाग ही पनवेलला करंजाडी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी स्थलांतर करणार आहे. आमची अपेक्षा अशी आहे की आज मुंबईत भरपूर जागा आहे ना, जसं स्थायी समिती सदस्यांनी उल्लेख केलेला आहे की आरे कॉलनीमध्ये जागा आहे, अन्य ठिकाणी जागा आहे. आणि आज मुंबई शहराला पर्यावरणयुक्त जर आपल्याला करायचं असेल, किंबहुना प्रदूषणावर मात करायची असेल तर जास्तीत जास्त झाडं ही मुंबई शहरात लावणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही ही सूचना केलेली आहे की मुंबईच्या बाहेर झाडं लावण्याच्या ऐवजी, किंबहुना आम्ही हा प्रश्न पण विचारलेला आहे की मुंबई शहरामध्ये आत्तापर्यंत किती मियावाकी झालेत याचा सुद्धा अहवाल आम्हाला देण्यात यावा. आणि म्हणून अपेक्षा अशी आहे की मुंबई शहरामध्ये अजूनही भरपूर जागा आहे ज्या ठिकाणी आम्हाला झाडं लावता येतील. आणि म्हणून वनविभागाच्या माध्यमातून पनवेलला झाडं लावण्याच्या ऐवजी तोच खर्च आपण मुंबई शहरात करावा आणि मुंबई शहराला हरित मुंबई करावं, अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. सर, 2 वेगळे प्रश्न आहेत. एक तर अंधेरी सबवे संदर्भातला प्रश्न आहे. अंधेरी सबवे यंदा पाण्याखालीच राहण्याची शक्यता, कारण पूल बांधण्यासाठीचा जो प्रस्ताव होता त्यासाठी आपण एक समिती नेमली होती संस्था, त्यांनी असा अहवाल दिला की पूल बांधणं तिथे शक्य नाहीये, परिस्थिती देशोतेच राहणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो, अहवाल जरी काहीही आलेला असला तरी अंधेरी सबवे सुद्धा सदृश्य परिस्थितीपासून मुक्त राहील अशा प्रकारची काळजी महायुतीचं या ठिकाणचा कारभार घेतल्याशिवाय राहणार नाही. दुसरं, तुमचं परवा शुक्रवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून, ते नेमकं काय पाहणी दौरा आहे, कुठे पाहणी करणार आहात, तुमच्यासोबत कोण असणार आहे? सभागृहाचे नेते ही माहिती तुम्हाला देतील. सर,
कांदळवना जी आहे मुंबईची, त्या संदर्भात पण गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे की आपला जो इकडे ओके तर आपला जे कोस्टल रोड जो बनतो आहे, कोस्टल रोडला जे कांदळ तुटली जाणार कापली जाणार ती गडचिरोलीला शिफ्ट करताय, ती देखील मुंबईत यासाठीची आंदोलन सुरू यावर आपलं म्हणणं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच असं सांगितलं की मुंबई हरित राहण्यासाठी आणि मुंबई पर्यावरणपूरक राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न हे महायुतीच्या वतीने केले जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.